मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चिराडपाडा भिवंडी इथे राहणाऱ्या अश्विनी विश्वास सपाट या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. रेशीम शेती, क्या बात, किती मस्त वाटतं की नाही भिवंडीमध्ये. आणि मग या ज्या ठिकाणी खरं तर खूप मोठमोठे लूम्स असतात, अशा ठिकाणी त्या ठिकाणापासून जवळच ही रेशीम शेती करणाऱ्या या सपाट कुटुंबाला आज बोलतं करणार आहोत. चला विश्वासरावांनाही बोलतं करूया आणि भेटूया अश्विनी वहिनींना. काय त्यांचा अनुभव आहे, त्यांचं कसं योगदान आहे तेही जाणून घेऊया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. काळी गरसोळी रेशमी दोरा, होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला अश्विनी विश्वासरावांचा जोडा. काय सांगताय काय? हो हो, तुम्ही पण घ्या. तुतीच्या झाडाचं त्रिकोणी पान, अश्विनीचं नाव घेतो, माझं कुटुंब करते रेशीम शेती छान. काय जोरदार घेतलाय उखाणा. वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर माझे. नमस्कार. नमस्कार. हे दीर. नमस्कार. या छोट्या जाऊबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हे आमचे गुरुवर्य. नमस्कार. या ननंदबाई. नमस्कार. या मोठ्या ननंदबाई. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. आणि या नंदेच्या मुली. हो हो, पाटील. नमस्कार. आणि ते जावई. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? दलोंडा, अंबाडी, कुठे आलं? भिवंडीच्या पुढे. कोण कोण होता लहानपणी घरात? आई वडील, आई सात भावंड आम्ही. आई बाबा काय करायचे? शेती. शेती कसली तेव्हा कुठली उत्पन्न शेती होतं? आपलं भात शेतीच. भात शेती. ओके. मी बघितलं, आपण जेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांना भेटतो, त्या कुटुंबाशी गप्पा मारतो, तेव्हा मूळ पहिली पारंपरिक शेती ही भात शेती, भात शेती. आणि त्यातून मग वेगवेगळे प्रयोग होत गेले. तुमचं बालपण कुठलं? चिराटपाडा. चिराटपाडा. पडगा चिराटपाडा. पडग्याजवळ. पडग्याचं. मग किती जणांचं कुटुंब होतं आमचं तुमचं? कुटुंब, हिचं आणि माझं कुटुंब सेम. हा. ह्या 5 बहिणी, माझ्या 5 बहिणी, आम्ही दोघे भाऊ, हिचे दोघे भाऊ, अरे वा, एकदम सेम. 7-7 आहे. 7-7. आणि नंबर 7-7 आहे. नंबरही 4-4. नंबरही क्रमवारी बरोबर लग्नाचं. हो का? हिचाही 4था नंबर, माझाही 4था नंबर. ते बरं तुम्ही सगळं हो. एकदम साम्य आहे. सत्ते पे सत्ताच आहे म्हणजे, हो की नाही? तर तुमचे आई बाबा काय करायचे? माझे व शेतीच करायचं. शेती. पूर्वी माझं म्हणजे मोठं कुटुंब, 3 काका एकत्र असताना आम्ही लहानपण त्यांच्या बरोबर गेलो. मग तुम्ही कधी शेतात काम केलंय? वयाच्या 15 वर्षापासून. काय करायचे सुरुवातीला? आईबाबांच्या बरोबर शेतामध्ये भात शेती लावायला, भात खणायला वगैरे हे सगळं केलंय तुम्ही? सर्व केलंय. तुम्ही शेतात काय काम केलंय? हो, मी तेच काम केलंय. काय काम केलंय? सगळं आवणीचं, हं. कापणीचं सर्व कामं केलेत. ते शेतीत जी काही कामं असतात ती पूर्ण केली आहेत. पण आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती याच्यात खूप बदल असेल ना? हो, बदल आहे. पण कसं आहे, मजदूर लोक असायचे. आई वडील सर्वच तर करू शकत नाही, त्यांना तर थोडा हातभार लावलंच पाहिजे. मग काही शाळाही करून आम्ही ते केलं. हो. हो, तेव्हा गुरं वगैरे सगळं असायचे, ते सांभाळायचे. घरचंही सगळं आम्ही सगळे मिक्स होऊन करायचं. सगळं कुटुंब मिळून काम हो, करत. माझे वडील एकटेच, त्यांना भाऊ नाही आहेत. हा. त्याच्यामध्ये आम्ही 7 भावंड आणि आई वडील, आणि एखादा तरी व्यक्ती असायचंच घरात काम करायला बाहेरचं, आणि त्याच्यासोबत जाऊन सगळे शेतीची कामं करून घ्यायची. तुमच्याकडे पण असंच होतं का? हो, सेम. सगळं. शेतीवाडी पण आमच्याकडे सारखंच आहे. कसं काय? काय माहिती, ईश्वर कृपा. तुम्ही आता बोलली बघा, सत्ते पे सत्ता. सत्ते पे सत्ता. हा, तसंच. मग शिक्षण कुठपर्यंत घेतलं? शिक्षण 12वी पर्यंत घेतलं. 12वी पर्यंत. आणि नंतर परत शेतातच? शेतातच. नाही, आवडच होती तुम्हाला, शेतीची हो की आवडच नाही? होती. म्हणजे व्यवसाय आहे, आवड आहे, हे सगळं. आणि कामच खूप असल्या कारणानं पुढे काही पाऊल टाकताच येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर अभ्यासाचाही क्रम थोडं कमीच राहतं ना. मग असं आहे, त्यावेळेस कसं आपण क्लासला जाणं, हे ते सगळं काही कमीच प्रमाणात राहतं. आपण आपल्या मुलांना आता कसं आहे, पुढे जाण्यासाठी पाहिजे तेवढं प्रोत्साहन करतोय. बरोबर. असं आहे, शेतीत काम करतो आमच्यासारखं तुम्ही करू नका, तुम्ही पुढे जा. जसं आता आमची 2च मुलं आहेत. एक आता BA LLB करते, ही इंजिनिअरिंग करते, डिग्रीला येतात 2ऱ्या वर्षी. आणि आपण त्यांना सततच प्रोत्साहन देतोय. पण मला सांगा, आता बरेच जण ना नोकऱ्या सोडून शेतीकडे वळतायत, साईड बिझनेस बघतायत. चला, अच्छा. याच्यामध्ये पण थोडं प्रॉफिट तिकडेही वाढेल. जसं आम्ही शेतीमध्ये घेतलं, आणि मुलांच्या भात शेती सोडून रेशीम उद्योग, आम्ही तसंच कुक्कुटपालन, मच्छी पालन. तुम्ही केलं? हा. हो, पण आम्ही आधी मला सांगा, लग्नापर्यंत कसं काय जमलं? कसं? आमचं अरेंज मॅरेज. आम्हाला बघायला आले कोण? मिस्टर, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे वडील होते, त्यांचे मामा होते, असे 7-8 जण एकदम मिळून किती वर्षापूर्वी? आलेले. 2000 मध्ये. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला आता या सगळ्या गप्पा ऐकताना. एक प्रश्न विचारणार आहे.
त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी, बाकी कोणी सांगायचं नाही. कैरीचं लोणचं माहिती आहे ना तुम्हाला? कैरीचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे 3 जिन्नस सांगा कुठलेही. मसाला, मसाला, तेल, तेल, राई. राई. चला अभिनंदन. झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळवून दिली. पण मग हे बघायला आले होते तुम्हाला? हो, किती जण आले होते? 7-8 जण एकदम होते. 8 जण. हो. मग तेव्हा काय बोलणं झालं होतं एकमेकांबरोबर? विचारपूस एवढंच की बाबा शिक्षण कसं काय, नाव काय तुमचं, एवढंच. बाकी काय विचारतात. आणि मग लगेच लग्न जमलं का हो? नाही नाही नाही. मग मला तरी पहिलं स्थळ आहे एकच, आणि माझ्याकडून तर एकदाच जमलं पहिल्यांदाच. आणि मी तुमच्याकडनं? पाहिले असतील अजून. मुळात बाबांचा घरून एकदम प्रेशर माझ्यावर. मी लहानपणापासून बाबा माझे कडक एकदम. बाबा करतील तीच पूर्व दिशा. आता मला ही नेमकी पसंती नाही. मला पसंत नाही बघायला गेल्यावर. नाही. नाही. पण नेमकी बाबांनी सांगितलं की तुला हीच मुली करावं लागेल. बाबांच्या पसंतीने केलं. बाबांची पसंती मला पसंत होती. मी तिथून निघूनही गेलो. मला पसंत नाही म्हणून यांच्या घरातून निघूनही गेलो बाहेर. का? मला पसंतच नाही. पसंतच नव्हतं. पण मग नाही, बाबांचं बर्डन आलं त्याच्यामुळे ते म्हणजे करावं लागलं. असं बाबांच्या आज्ञेमध्ये होतं. नाहीतर तुमच्या मनात नव्हतं? नव्हतं. पसंतच नव्हती तर मनात नव्हता विषयच नाही. बघा किती स्पष्ट बोलताय. हो, बरोबर आहे. त्यांच्या मनातलं त्यांनी आता 21 वर्षांनी काय वाटतंय? काय नाही, ठीक आहे. आता 21 वर्षाचं झालं ते संपलं. नाही नाही नाही, मला एवढंच विचारायचंय की बाबांनी जे केलं 21 वर्षापूर्वी ते योग्य केलं असं आता वाटतंय का? आता योग्य केलं असं वाटतं. हा? योग्य केलं असं वाटतं. तेव्हा पसंत नव्हती पसंत ना? आता बरं वाटतं. बरं वाटतं. म्हणजे माझ्या खांद्याला खांदा देऊन रेशीम शेती करते, सर्व शेती करते. पण या कधी रागवत नसतील ना? रागवते ना. रागवते आतल्यात. पण तुमच्या दोघांमध्ये या कमी बोलत असतील ना? नाही, बोलते ना. माझ्याशी कमी बोलते ती, पण आतमध्ये घरामध्ये जास्त बोलते. पण आतून हो. अच्छा. काय हळूच बोलतायत पण बरंच बोलतायत. काही प्रसंगाला बोलावं लागतं हो सर. काय बोलता? मग? कशासाठी एवढं गुणी बाळ आहे? कशाला? प्रसंग टाळण्यासाठी जर आपल्याला जास्त ओढावत असेल तर आपल्याला बोलणं गरजेचंच आहे. हो. हो मग मग तुम्ही बोलता? बोलते. पण आता रेशीम शेती कसं काय, म्हणजे कधीपासून या रेशीम शेतीकडे कसे काय वळला? रेशीम शेतीकडं सर बघा, अवकाळी पावसामुळे भात शेतीचं खूप नुकसान होत आहे. आणि मजुरांचा एकदम म्हणजे महागडा. एक मजूर कमसे कम आता 3 टाईम खाऊन 300 ते 400 रुपये घेतो. त्या अजिबातच परवडत नाही. रेशीम शेतीमध्ये म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे. बरं, हे ठरलं कसं पण? आमचे कृषी अधिकारी पाटील साहेब त्यांनी मला भिवंडीला बोलावून ते एक रेशीम शेतीबद्दल सर्व माहिती दिली. कसं पण तुमची जमीन आहे, तुम्ही हे करा आणि तुम्ही करू शकता. किती जमीन होती? जमीन माझी आता तिथे याची 40 एकर जमीन आहे. 40 एकर आता आहे? आता आहे. अच्छा, मग त्याच्यात पूर्ण तुम्ही शेती करता? हा, पूर्ण शेती करतो 40 एकर. 40 मध्ये माल वर्कर्स मध्ये जे 5 एकर मध्ये आम्ही नापीक रेशीम जमीन आहे तिच्यामध्ये आम्ही रेशीम उद्योग करतो. अच्छा, जे नापीक नापीक आहे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात रेशीम शेती करता? अरे वा. मग काय करायला लागतं त्याला? सुरुवातीला बाग तयार करावा लागतो. हा. पहिली झाडाची लागवड करावी लागते. लागवड करावी. कुठल्या? तुतीची. 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 जे मी उखाण्यात घेतलं ते नाव तुतीची लागवड करावी लागवड लागते. करावी लागते. पण तुतीला किती माती लागते, म्हणजे जमीन कशी लागते? हा, तीच म्हणजे पाण्याचा निचरा होणार आहे. निचरा होणारी जागा पाहिजे. म्हणजे पडीक, एकदम मेन पडीक. गोष्ट मुरबाळ जमीन असली तरी निघून चालते. जाणारी जागा पाहिजे. त्याच्यामध्ये साठून नाही राहायला पाहिजे पाणी. पाणी निघून जायला निघून पाहिजे. जाणारी पाहिजे. अच्छा, मग तुम्ही तिकडे पहिल्यांदा लागवड केली? हो, आधी पूर्ण लेवल करून JCB वगैरे लावून लेवल करून आणि जागा चांगल्या सारण्या वगैरे बनवून त्यांच्या सल्ल्याने जे आम्हाला रेशीम उद्योगाची जी माहिती दिली त्यानुसार आम्ही ते करून घेतलं. आता किती एकर मध्ये रेशीम शेती करताय? 5 एकर मध्ये तरी आहे. 5 एकर मध्ये पूर्ण रेशीम शेती. आणि मग ती झाडं झाली तुतीची किंवा नंतर काय असतं? त्यासाठी झाडं एकंदरीत पहिल्यांदा सुरुवातीला लावलेत तर आपले जवळजवळ 4 महिने तरी तिची मशागत करावी लागते. हो. तण काढणं हे ते सगळं. 4 महिन्यानंतर आपण खत पाणी देऊन ते झाडं उंचवणार. मगच आपल्याला ते बॅच घेऊ शकतो आपण. बॅच घेतल्यानंतर ती 28 ते 30 दिवस चालते. थंडीच्या मोसममध्ये वेगळा प्रकार राहतो, गरमीमध्ये वेगळा प्रकार राहतो. अशा प्रकारे ते 2-3 प्रकारात त्या बॅचेस निघतात. मग ती बॅच काढल्यानंतर 40 दिवस झाडाला पुन्हा पाणी, खत हे सर्व काही द्यायचं. ते 40 दिवसानंतर झाड पुन्हा मोठं होतं. मोठं झाल्यानंतर दुसरी बॅचेस घ्यायची. अशा वर्षाला 5 बॅचेस आम्ही काढतो. मग 5 एकर मध्ये तुम्ही किती रेशीम तयार करता? आता कसं आहे, जवळजवळ आपल्या
काम करण्याच्या हिशोबाने जर बोललात तर आपण कधी कधी झाडं कमजोर पण होतात, चांगल्या क्वालिटीची बनत नाही, त्याच्यामुळे रेशीम पण कमी पद्धतीने निघतो. मग एका वेळेस जर आपण 300 अंडी पुंज घेतलीत तर त्याला जवळजवळ 200 तरी प्रॉफिट निघालं पाहिजे किलोवर, 200 किलो. तर असे 5 बॅचेस घेऊ शकतो आपण. काय वेगळा व्यवसाय आहे ना रेशीम हा. शेती. पण कसं काय हो, जेव्हापासून रेशीम शेतीचा हा उपक्रम तुम्ही सुरू केला, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? आता इथे ठाणे जिल्ह्यामध्ये तर मी एकटा शेतकरी. मी रेशीम शेती करणारा? रेशीम शेती भरपूर शेतकऱ्यांना मी सांगितलं करण्यासाठी, परंतु सर असं आहे, त्याला 5 एकर मालवर्कस जमीन कोणाकडे नाही आहे. कोणाकडे भात शेती पाण्याची सोय आहे, पाण्याची सोय नाही, ज्या तिच्या योग्यला असणारी जमीन नाही, त्याचा तो प्रॉब्लेम जास्त आहे. थोड्या जमिनीमध्ये करून त्याचं प्रॉफिट कमी मिळतं, मग ते करून काय फायदा असं वाटतं ना. आता आमच्याकडे मुबलक जमीन, पाणी, सगळ्या काही व्यवस्था असल्या कारणाने आणि आम्ही त्याच्यामध्ये पडलेले आहोत, म्हणून इंटरेस्ट. पण आता तुम्हाला पूर्ण हो. कळलंय तंत्र? पूर्ण कळलं. दर हे बरं किती दिवसांनी ते रेशीम मिळायला सुरुवात होते? दर 22 ते 23 दिवसांनी मिळते रेशीम. 22 दिवसांनी तयार होतं ते. एकदा बॅचेस आपण सुरू केली आज, हा. तर मग 22 दिवसांनी कव्हर होऊन जाते. आता 8 दिवसापूर्वी आम्ही बॅच दिली. आता एक सुरू पण आहे. बॅच देणं म्हणजे काय मला जरा, कारण आम्ही तर शहरातली माणसं. त्याच्यामध्ये नाही, बरोबर. हा. एक प्रकारे बॅचेस म्हणजे जी अंडी पुंज आपण घेतोय आणि सुरुवात ती करतो कोणाकडनं ती घेता अंडी? आपले जव्हारवाले आहेत ना, ते ऑफिस आहे तिथे आमचं, ते रेशीम रेशीम उद्योग, उद्योगचं. रेशीम उद्योगाचं. मग त्यांच्याकडनं ती अंडी मिळतात का? बरं बरं ते बरं. म्हैसूरवरून मागवतात. बॅच म्हणजे सर 300 अंडीपुंज घेतली आपण, म्हणजे एक बॅच झाली आपली. 300 अंडीपुंज एका वेळेची एक बॅच, बरं. 300 अंडीपुंज. 300 अंडीपुंजांना जो कमीत कमी तरी 1.5 एकराला पाला लागतो. अच्छा, पण तेवढी झाडं असतात, म्हणजे तेवढी चहाच्या झाडं, मण्यासारखं दिसतं ते. दिसतं सेम तसंच. हा. मग ते खाद्य त्यांना पुरेल एवढं, 300 अंड्यांना पुरेल तेवढंच अंडी घ्यायची, म्हणजे खाद्य पुरेल तेवढीच अंडी घ्यावं लागतात. अंदाज करून की बाबा एवढ्या अंड्यामध्ये, एवढ्या पाल्यामध्ये एवढे अंडी पुंज निघतील. आणि त्या अंडी पुंजांचं असं असतं सर की एवढं छोटंसं पॅकेट असतं आणि ती खसखस असते ना, त्यानुसार ते खसखशीच्या दाण्यासारखे असतात. एक अंडा असतो. आणि त्याच्यामध्ये एका 50 अंडी पुंज म्हणतात, त्याच्यामध्ये 30,000 ते आळे असतात, छोटे छोटे आळे असतात. म्हणजे अंडी असतात ते, पण त्याला 50 अंडीपुंज आणि बोलतात. ते आपण न्यूजपेपर आणि ते ट्रे असतात त्याच्यामध्ये न्यूजपेपर टाकून ते एक हॅचिंग डेट देतात आपल्याला. ते हॅचिंग डेटमध्ये ते ओपन होणार म्हणून ते आपण पसरवून ठेवले एका न्यूजपेपरवर की ते ज्या डेटला बोलले त्या डेटला कम्प्लीट ओपन होतात. आणि मग त्या दिवसापासून आपण थोडंसं पाला चिरून त्यांना द्यायचं. नाही, पण मला एक सांगा की साधारणतः आता किती रेशीम मिळते मग एका याच्यात? 300 अंडीपुंज घेतली तर आपल्याला 250 किलो रेशीम निघते. 250 किलो रेशीम. हा. आणि मग ते रेशीम जे मिळतं ते तुम्हीच काढता की दुसरी कोण मंडळी नाही, आम्हीच येऊन काढतो, काढता? घरचीच मंडळी सर. या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. हा एक खेळ आहे, पण हा खेळ तुम्हाला नाही, दिरांना. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. यामध्ये काही वस्तू दडलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित मला नावं सांगायची. हां, काही फळांची नावं आहेत किंवा काही वेगवेगळे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, जे काय असेल ते शोधायचं आणि मला सांगायचं. 3 उत्तरं बरोबर आली तर या माऊलीला बाजूबंद, आणि 5 उत्तरं बरोबर आली तर तुम्हाला चांदीचं नाणं. 1 2 3 वेळ सुरू झाली. साबुदाणा, हा, चला. 1 बरोबर, 10 9 पेरू, खजूर, खजूर. 3 झाले. चला, वहिनीचं बक्षीस मिळालं. आणखी 2 10 सेकंदात सांगायचे. 10 बनी, चटणी, 9 8 जिरं, जिरं, अभिनंदन. झी मराठीकडून बाजूबंद मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं. हा, ती पहिली मूळ रेशीम तयार होते, तिचा रंग काय असतो? व्हाईटच, पूर्ण व्हाईट. रेशमाच्या रेघानी जे म्हणतात ते हे रेशमाचे धागे. अच्छा, 2.5 किलो 300 बीजांमधून तुम्हाला 250 किलो जवळजवळ. आणि मग तुमचं हे रोजचं उत्पन्न चालू असतं? रोजचं नाही, मंथली मंथली एका महिन्याला. एका महिन्याला. पण ह्याला पावसाचं वगैरे काही नसतं? नाही, पावसामध्ये 2 महिने थांबावं लागतं, जरा मॉइश्चर वगैरे पकडतं त्या वेळेला आपण बॅचेस घ्यायच्याच थांबवतो. बॅच 2 महिने बॅच थांबवतो आम्ही. काय मस्त बघा ना, रेशीम शेती. आणि ह्या रेशीम शेतीमध्ये एकमेव शेतकरी
आज एवढं काम करतोय भिवंडी पट्ट्यामध्ये, बरोबर ना? बाकी कुणीही नाही, फक्त विश्वास सपाट हे नाव आणि त्यांना अश्विनी वहिनींची असलेली जोड, आणि त्यामुळे रेशमाचा धागा असा घट्ट होऊ लागलेला आहे. बरं, मला सांगा किती वेळा फिरायला नेलो, कुठे कुठे नेलं फिरायला तुम्हाला? जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही खूपच फिरलो, खूप म्हणजे खूप. मला कंटाळा आला पण ते फिरायचे थांबत नाही. किती? 1 वर्षभर? हो, एक 2 वर्ष. आणि आता गेल्या 21 वर्षात? आता 21 वर्षानंतर आम्ही जेव्हा या शेतीमध्ये उतरलो तेव्हा थोडासा बिझनेस आमचे अलग अलग झाले. त्यामध्ये आम्हाला वेळ काढावा लागतो. पण आता आणि फक्त त्यांना वेळ रेशीम असतो, शेती? तेव्हा नाही, कमाल नसते. कुक्कुटपालन आहे, कुक्कुटपालन आहे, हो, ते मच्छीपालन आहे. हे पूर्ण दीर दोघेही बघतात. तुम्ही कुक्कुटपालन हा, बघता, कुक्कुटपालन बघतो. पूर्ण मत्स्यपालन पण आहे, मच्छीपालन. त्याच्यात काय आहे? त्याच्यात कोळंबी आहे, फ्रॉन्स, झिंगा. अच्छा, ते कुठे? तळ्यामध्ये घराच्या शेजारीच. घराशेजारी तळ पण आहे? हो, तळं पण आहे. ते साधारणतः किती दिवसांनी तयार होतात? ते 6 महिन्याला तयार होते. 6 महिन्यांनी. आणि कुक्कुटपालन आता किती कोंबड्या आहेत? आता काय 8,000 बॅच गेली आताची. खूप काम करतात. प्रत्येकाला व्यवसाय, प्रत्येकाला वेगवेगळा. प्रत्येक भावंडांचे व्यवसाय? नाही म्हणजे व्यवसाय पण प्रत्येक घरात प्रत्येकाला काम आहे. होय ना. तुम्ही कुक्कुटपालन, मग बॅच जाते तेव्हा किती जातात कोंबड्या? एका शेड आता समजा फुटिंग वगैरे 200 फुटाचा असतो, त्याच्यावर 5,500 पक्षी बसतात. स्क्वेअर फूट असतो त्यांचा, 2 बाय 2चा असे. त्याच्यामध्ये एक पक्षाची जागा झाली पाहिजे, अशा पद्धतीने पक्षी देतात ते. आणि तुम्ही दोघे मिळून कुक्कुटपालन करता? हां, आणि मत्स्यपालनात कोण बघतं? मच्छीपालन आम्हीच बघतो. सर्वजण मिळून सर्वजण ज्याला वेळ मिळून. मिळेल जसं त्यांनी वेळ जाऊन मिळेल तसं ते करायचं. त्याला खाद्य घालतात. म्हणजे ह्यांच्याकडे गेलं की चिकन, हो, सगळं. कोलंबी, अजून काय? मच्छी, आणखी काही प्रकारच्या अशा अजून सोडले नाहीत काय? नाही, सोडलेत ना, मच्छी भरपूर सोडलेले, किती मस्त. भरपूर आहे. भिवंडी रोहू आहे, कटला आहे. रोहू, कटला, अच्छा, हे मासेचे प्रकार पण असतात. मेन त्याच्यात आवडता म्हणजे झिंगाच. पण मला तो सांगा, तुम्हाला ही सगळ्या भावंडाला, अख्ख्या कुटुंबाला ही जी काही वेगवेगळी शेती करायची सुरुवात झाली, ती प्रेरणा कोणाकडनं घेतली तुम्ही? प्रेरणा म्हटलं तर आता वडील, आई वडील शेतकरीच असल्यामुळे. गप्पा संपू नये अशाच वाटतात, कारण तुमच्या सगळ्या कुटुंबाला मला आज भेटायला मिळतंय. पण या भागाची सांगता होत असताना रेशीम शेतीमध्ये एक पाऊल पुढे टाकून आज भिवंडी पट्ट्यात एकटे असे शेतकरी आहेत जे रेशीम शेती करतायत. आणि आपल्या असलेल्या शेतामध्ये, या 5 एकरच्या क्षेत्रामध्ये रेशीम शेती या सगळ्या कुटुंबाच्या साथीने करणारे विश्वास सपाट यांचा आज आपण सन्मान करणार आहोत झी मराठीकडून. अभिनंदन. आजचा भाग इथे संपतो आहे. सपाट कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.